जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे. आता थोडं या व्हिडिओमध्ये या लेक्चर्समध्ये आपण जागतिक बँक जी आहे त्याला आपण द वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं, याच्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. बघा, आता ही जी वर्ल्ड बँक आहे ही जगाच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंटच आहे बघा, कारण या बँकेच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स वगैरे आहेत. जे गरीब देश आहेत, त्याचबरोबर जे मिडल इन्कम ग्रुपवाले जे देश आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. तर त्याच्यामधील ही वर्ल्ड बँक आहे, याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती बघू. बघा, आता या वर्ल्ड बँकेची जी स्थापना आहे जुलै 1944 रोजी करण्यात आली होती. बघा, जुलै 1944 रोजी. ॲक्च्युली जुलै 1944 रोजी अमेरिकेमध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्स झाली होती आणि या ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड बँक, ब्रिटन वूड कॉन्फरन्स शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो बघा, ब्रिटन वूड कॉन्फरन्स जी झाली होती याच्यामध्ये अमेरिकेमध्ये बघा एक वर्ल्ड बँक जे आहे आणि त्याच्याबरोबर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या दोन्हींची स्थापना करण्यात आली होती. आता या दोन्हींच्या स्थापनेसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो रोल होता तो रोल कोणाचा होता, तर एक म्हणजे जे जॉन मेयार्ड केन्स, म्हणजे आपण केन्सचा जो सिद्धांत बघितला तर ते केन्स जे होते हे फाउंडर मेंबर होते. बघा, म्हणजे फाउंडर स्थापना करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल जो होता एक म्हणजे केन्स आणि दुसरे जे होते त्यांचं नाव होतं हॅरी व्हाईट. या दोघांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल होता. या दोघांनी या वर्ल्ड बँकेची आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतलेला होता, म्हणून त्याला फाउंडर असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, आता ही जी वर्ल्ड बँक जी आहे ही युनायटेड नेशन जे आहे या युनायटेड नेशनची काय तर एक भाग आहे, म्हणजेच युनायटेड नेशन या वर्ल्ड बँकेचा एक पॅरेंट ऑर्गनायझर आहे. बघा, आता नंतर याच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा सांगायचा म्हटला तर आता थोडं फॅक्ट्स इथं देण्यात आलेलं. बघा, वर्ल्ड बँकेचे हेडक्वार्टर जे आहे ते अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. बघा, अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. वर्ल्ड बँकेचे आजचे जे प्रेसिडेंट जे अध्यक्ष जे आहेत ते डेव्हिड माल्पास जे आहेत हे वर्ल्ड बँकेचे काय तर प्रेसिडेंट आहेत. आपण बघितली स्थापना जुलै 1944 रोजी झाली होती, ब्रिटन वूड कॉन्फरन्स. आता ब्रिटन वूड कॉन्फरन्स कुठे झाली होती तर न्यू हॅम्पशायर अमेरिकेतील या ठिकाणी झाली होती. बघा, आता ही जी वर्ल्ड बँक जी आहे एकूण 5 ज्या त्याच्या सबसिडीज ज्या आहेत, म्हणजेच 5 वेगवेगळे भाग जे आहेत या भागांना एकत्रित करून काय केले तर वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली. पण ॲक्च्युली हे 5 जे भाग आहेत हे विचारात न घेता कुठले कुठले घेतले जातात तर वर्ल्ड बँक ग्रुपच्या अंतर्गत 2च विचारात घेतले जातात. म्हणजे IBRD यालाच काय म्हटलं जातं बघा, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, आणि दुसरी जी आहे ते इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. तिसरी जी याच्यामध्ये ऑर्गनायझेशन येत आहे ते इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन प्लस करते. बघा, चौथी जी कॉर्पोरेशन याच्यामध्ये येत आहे ते मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, यालाच MIG म्हटलं जातं. बघा, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटेड एजन्सी आहे. आणि पाचवी जी आहे ते ICSID जी आहे ती कशा संदर्भात, त्याचा लॉंग फॉर्म काय बघा, इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स, म्हणजे गुंतवणुकी संदर्भातले जे डिस्प्यूट्स वगैरे आहेत तर इंटरनॅशनल लेवलला या संस्थेच्या मार्फत या ऑर्गनायझेशनच्या मार्फत सोडवल्या जातात. मग आजच्या घडीला बघितलं तर जी आपली वर्ल्ड बँक जी आहे ही वर्ल्ड बँक एकूण 5 इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशनच्या मार्फत बनलेली आहे. पहिली जी आहे ते IBRD, दुसरी जी आहे ते इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, तिसरी जी आहे ते इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे, चौथी जी आहे ती कोणती आहे तर MIG आहे. MIG याचा अर्थ मी काय म्हटलं तर मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, आणि याच्यामध्ये 5वी जी एजन्सी येत आहे ती ICSID. तर ह्या थोड्या एजन्सीज म्हणजे थोडक्यात ही ऑर्गनायझेशन ज्या आहेत 5 ऑर्गनायझेशनना एकत्रित करून वर्ल्ड बँक झालेली आहे. आता मोस्टली विचारात घेताना काय केलं जातं तर इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन जे आहे या दोघांनाच काय केलं जातं समोर आपल्या येतात. बघा, या सारख्या ऑर्गनायझेशन समोर येतात पण पुढच्या येत नाही आहेत. पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की IFC हा वर्ल्ड बँकेचा भाग आहे का इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMFचा भाग आहे, तर IFC जो आहे तो वर्ल्ड बँकेचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. बघा, ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं मी म्हटलो की IBRD हे विचारात घेतले तर IBRDचे एकूण सदस्य देश जे आहेत ते 189 सदस्य देश जे आहेत ते IBRDचे आहेत.
आणि ते जर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन विचारात घेतली, IDA याला विचारात घेतले, तर याचे सदस्य देश किती आहेत, तर 173 सदस्य देश आहेत. मग परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन या ज्या वर्ल्ड बँकेच्या 2 ऑर्गनायझेशन ज्या आहेत याचे सदस्य देश समान आहेत, नाही, याचे सदस्य देश काय तर वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता जसं मी म्हटलो की इथं प्रेसिडेंट दिलेले आहेत, तसंच बघा हा युनायटेड नेशन ही पॅरेंट त्याची काय आहे तर ऑर्गनायझेशन आहे. स्थापनेच्या बाबतीमध्ये जसं जॉन मेयर्ड केन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाईट हे दोघं जे आहेत फाउंडर आहेत, म्हणजे या दोघांच्या मार्फतची यांनी स्थापना केलेली आहे. केन्स आपल्या परिचयाचे आहेत बघा, केन्सचा सिद्धांत आपण इकॉनॉमिक्समध्ये बघितला असेल तर हे तुमच्या परिचयाच्या बरोबर आहेत बघा. आता राहिला मुद्दा आजच्या घडीला या वर्ल्ड बँकेचं जे टार्गेट आहे, वर्ल्ड बँकेचा फोकस कशावरती आहे तर दारिद्र्य कमी करायचं आहे, म्हणजे पॉवर्टी जी आहे पॉवर्टी रिडक्शन करायचं आहे, याच्यावरती वर्ल्ड बँकेचा आजचा फोकस आहे बघा. त्याचबरोबर जे MDG होतं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे ध्येय 2000 सालापासून 2015पर्यंत होतं MDG, तर याच्यामध्ये दारिद्र्य कमी करणे असेल, HIV कमी करणे असेल, त्याचबरोबर लोकांच्या बाबतीमध्ये ज्या गरीब देश आहेत त्यांची फायनान्शियल कंडिशन सुधारणे वगैरे असेल, एकूण 8 अशा प्रकारचे ध्येय होती MDGमध्ये. आता 2015पासून 2030पर्यंतचं जे टार्गेट देण्यात आलं SDGमध्ये आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या बाबतीमध्ये देण्यात आलेले आहे. त्याचे 17 ध्येय आहेत, वेगवेगळे 17 ध्येय आहेत आणि 17 ध्येय तुमचे पाठ असणं पण काय आहे तर गरजेचे आहेत. आता वर्ल्ड बँकेचं जर आपण हेडक्वार्टर बघितलं, पण हेडक्वार्टर कुठे आहे तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी हेडक्वार्टर सांगण्यात आलेलं आहे बघा वर्ल्ड बँकेच्या बाबतीमध्ये. जसं वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट डेव्हिड माल्पास जे आहेत, आता वर्ल्ड बँकेचे MD जे आहेत मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत त्यांचं नाव काय आहे तर मॅनेजिंग डायरेक्टरचं नाव आहे अंशुला कांत आहे बघा, अंशुला कांत हे वर्ल्ड बँकेचे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड बँकेचे चीफ इकॉनॉमिस्ट जे आहेत, चीफ इकॉनॉमिस्ट मुख्य अर्थतज्ञ जे आहेत ते कॅरमेन रेनहर्ट आहे बघा, नाव लिहितो बघा कॅरमेन रेनहर्ट, हे वर्ल्ड बँकेचे काय आहे तर चीफ इकॉनॉमिस्ट आहेत. एक लक्षात ठेवायचं आहे, वर्ल्ड बँकेचा जो अध्यक्ष जो असतो तो कुठला असतो तर नेहमीच तो अमेरिकेचा असतो, अमेरिकेचा अध्यक्ष असतो वर्ल्ड बँकेचा. आणि जर IMFचा अध्यक्ष विचारात घेतला तर IMFचा अध्यक्ष हा युरोपियन युनियनमधील जे देश आहेत त्याचा अध्यक्ष असतो. ठीक आहे, तर ह्या दोन मुद्द्यांना पण काय करायचं थोडं लक्षात ठेवायचं आहेत. काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत. आणखी एक बघा, वर्ल्ड बँकेच्या मार्फत एक जागतिक लेवलला प्रॉस्पेक्ट काढलं जातं, त्याचं नाव आहे ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स. हे कोणाच्या मार्फत काढलं जातं? वर्ल्ड बँकेच्या मार्फत काढलं जातं. वर्षातून 2 वेळा काढलं जातं बघा, एक म्हणजे जानेवारीला एक काढलं जातं आणि दुसरं जे आहे ते जूनला काढलं जातं बघा. ठीक आहे, वर्ल्ड बँकेच्या मार्फत काढलं जातं. हा UPSCसाठी खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट कोणाच्या मार्फत काढलं जातं. आता वर्ल्ड इकॉनॉमिक जे आउटलुक जे आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे कोणाच्या मार्फत काढलं जातं तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मार्फत. आउटलुक ज्यावेळी येतं तेव्हा IMFच्या मार्फत आणि प्रॉस्पेक्ट जे असतं त्यावेळी वर्ल्ड बँकेच्या मार्फत काढलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ह्या फॅक्ट्स आहेत, थोड्या फॅक्ट्स ह्या लक्षात ठेवा. मी तर थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.